नमस्कार मित्रांनो, मी नासिर पटेल. मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, सुरू करूया. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन GR प्रस्तुत करण्यात आलेला आहे, ज्याचा परिणाम रेशन कार्डवर आणि धान्यावर थेट होणार आहे. तर चला मित्रांनो, बघूया. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन GR काय सांगतो? दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी शासनाने एक महत्त्वाचा GR काढला आहे. या अंतर्गत अपात्र शिधापत्रिकाधारकांना रेशनचा लाभ देणे बंद करण्यात येणार आहे. नवीन पात्र लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील सुमारे 700.16 लाख लाभार्थी सध्या रेशनचा लाभ घेत आहेत. कोट्याची मर्यादा पूर्ण झाल्यामुळे ज्यांचे रेशन कार्ड अपात्र आहे त्यांची नाव रेशन यादीतून हटवण्यात येणार आहेत. या मोहिमेत खालील लाभार्थी अपात्र ठरणार आहेत. एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका असलेले मयत व्यक्तींची शिधापत्रिका, स्थलांतरित किंवा नक्की पत्ता नसलेले लोक, दुबार कार्डधारक, शासकीय खाजगी कर्मचारी व कामगार यांचे उत्पन्न जर 1 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांचे पिवळे किंवा केसरी कार्ड रद्द करण्यात येईल. तसेच विदेशी नागरिकांना कोणताही रेशन लाभ दिला जाणार नाही. प्रत्येक वर्षी 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान शोध मोहीम राबवली जाईल. तपासणीमध्ये अंत्योदय प्राधान्य कुटुंब, पिवळं, केसरी आणि शुभ्र रेशन कार्ड धारकांची माहिती घेतली जाईल. तपासणीसाठी शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म रास्त भाव शिधा वाटप दुकानदारांकडून मोफत मिळेल किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. फॉर्म कसा भरायचा आणि कोणते कागदपत्र जोडायचे तर चला मित्रांनो बघून घेऊया. फॉर्ममध्ये खालील माहिती भरावी लागेल. तुमचं नाव, वय, गाव, तालुका, जिल्हा, नोकरी, व्यवसायाची माहिती, शिधापत्रिकेची श्रेणी, पिवळं आहे, केसरी आहे किंवा पांढरं आहे, कुटुंबातील सदस्यांची नावं. फॉर्मसोबत कोणत्याही एका निवासाचा पुरावा जोडणं अनिवार्य आहे. उदाहरणार्थ लाईट बिल, टेलिफोन बिल, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, LPG कनेक्शन किंवा बँक पासबुक. फॉर्म भरून संबंधित रेशन दुकानदाराकडे द्यायचा आहे आणि त्यांच्याकडून पोचपावती घ्यायची आहे. जर तुम्ही ही माहिती वेळेत दिली नाही तर तुमचं रेशन बंद होऊ शकतं. मित्रांनो, ही एक अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. आपलं रेशन चालू ठेवण्यासाठी ही कारवाई वेळेत करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळी, शेजारी आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणीही या बदलामुळे आपला हक्क गमावू नये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.